श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 25वा श्री गणेशाय नमः। जय जी सिद्धयोगी मुनी तुची तारक शिरोमणी साक्षी ये तसे अंतःकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी ते निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व ऐक एक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करीवी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणा पुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वज्जन आपुल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते देईन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यासी पूजा करू ऐसे ऐकुनी ज्ञानी जन नेणो म्हणती वेद आपण जे कोण असती मतिहीन कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊनी तया म्लेच्छान पुढे वेदशास्त्रे वाचिती गाढे म्लेच्छा मनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती पशुहत्या करणे रीती आम्हा म्लेच्छांते निंदिती पशुवधती म्हणूनिया येणे परी ब्राह्मणासी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या द्विजवरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवूनी मन भेटते झाले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे येणे परी वर्तमानी वर्तत असता एके दिनी मंद भाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावयासी वेदांसी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजासी राजा म्हणे समस्तांसी चर्चा करा तुम्ही यांची जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकोनिया ज्ञानी जन म्हणो लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवण जे यांते पराभविजे आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ विप्र दोन्ही महासुभट याते करुनिया प्रकट मान द्यावा महाराजा आरूढवोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजा ते करुणी दूषण राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविताती तयासी आमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रात त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडत जयपत्रे लिहूनी घेत ऐसी कवणा असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमातीरी असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी असे म्हणविसी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेदतिनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र
वंदन करीते राजे समस्त, तुम्हां सादृश्य भोग भोगितो, नेणो म्हणोनी अरण्यवासी, वेश धरिला असे संन्यासी, आम्ही भिक्षुक तापसी, तुम्हा समान नव्हे जाण, ऐकोनी मुनीचे वचन, तव का आले ते ब्राह्मण, आम्हा सवे वाद कोण, करणार ऐसे भूमंडळी, हिंडता आलो सकळ राष्ट्र, आम्हा समान नाही नर, म्हणोनी दाविती जयपत्र, असंख्यात परियेसा, अनेक परी ब्राह्मणासी, सांगे मुनी विनयेसी, ऐकती ना द्विज महाद्वेषी, मागती जयपत्र आपुले, त्रिविक्रम महामुनी, विचार करी आपुले मनी, याते न्यावे गाणगा भुवनी, शिक्षा करणे द्विजाते, विप्रमदांधे व्यापिले, अनेक ब्राह्मण धिक्कारिले, याते उपाय करणे भले, म्हणोनी योजना करीतसे, त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी, चला गाणगा पुरासी, तेथे देईन तुम्हासी, जयपत्र विस्तारे, तेथे असती आमुचे गुरु, तया पुढे देईन पत्र निर्धारू, अथवा तुमच्या मनीचा भारू, करू शमन म्हणती देखा, ऐशी निगुती करुणी, निघाला त्रिविक्रम महामुनी, सवे येती विप्रदोनी, अंदोलिके बैसोनिया, पातले तया गाणगापुरा, जे का स्थानी श्री गुरुवरा, रम्य स्थान भीमातीर, वास नरसिंह सरस्वती, नमन करिता मुनीश्वराते, उठविले श्री गुरुनाथे, अलिंगोनी करुणावक्त्रे, पुसता जाहला वृत्तांत, श्री गुरु पुसती यतीश्वरासी, आले ती कवण कार्यासी, विस्तारुणी आम्हासी, निरोपावे मुनीश्वरा, श्री गुरुवचन ऐकोनी, सांगत असे त्रिविक्रम मुनी, मदोन्मत्त विप्रदोनी, आले असती चर्चेसी, वेदशास्त्रादी मीमांसे, म्हणती चर्चा करू हर्षे, वेदचारी आपुले जीवाग्री वसे, म्हणते मूढ विप्रदोनी, जरी न कराल चर्चा आम्हाशी, पत्र मागती हारी ऐसी, अनेक परी तयासी, सांगता न ऐकती उन्मत्त, म्हणोनी आलो तुम्हा जवळी, तुची स्वामी गुरु मवळी, तुझे वाक्य असे बळी, तेणे परी निरोपावे, मुनी वचन ऐकोनी, श्री गुरु बोलती हास्यवदनी, आले होते विप्रदोनी, त्याते पुसती वृत्तांत, श्री गुरु म्हणती विप्रांसी, आला तुम्ही कवण कार्यासी, वाद काय असे आम्हासी, काय लाभ या गुणे, आम्ही तापसी संन्यासी, आम्हा हारी जीत सरशी, काय थोरैव तुम्हासी, जय होता यती सवे, श्री गुरुवचन ऐकोनी, बोलते जाहले विप्रदोनी, आलू पृथ्वी हिंडोनी, समस्त विप्र जिंकित, नव्हे कोणी सन्मुख, वेद चर्चा प्रांगमुख, म्हणोनी पत्रे अनेक, काढोनिया दाखविली, येणे रीती आम्हासी, पत्र देता का सायासी, कोप आला त्रिविक्रमासी, घेऊन आला तुम्हा जवळी, जरी असेल साभिमान, तुम्हा सहित दोघे जण, वेदशास्त्रादी व्याकरण, चर्चा करा म्हणती विप्र, आम्ही जाणो वेदचारी, नव्हती कोणी आम्हा सरी, तुम्ही दोघे यतीश्वरी, काय जाणाल वेदांत, श्री गुरु म्हणती विप्रासी, गर्वे नाश समस्तांसी, देवदानवादिकांसी, गर्वे मृत्यू लाधला जाणा, कवण जाणे वेदांत, ब्रह्मादिका न कळे अंत, वेद आदि अनंत, गर्ववाया तू का करीसी, विचारिसी आपुले हित, तरी सांडीजे सर्व भ्रांत, काय जाणसे वेदांत, चतुर्वेदी म्हणविसी, श्री गुरुवचन ऐकोनी, गर्वे दाटले बहुमनी, जाणो आम्ही वेदतिने, सांग संहिता परियेसा, येणे परी श्री गुरुसी, बोलती ब्राह्मण गर्वेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी, अपूर्व पुढे वर्तले, चारही वेदांचे आद्यंत, श्री गुरु ब्राह्मणासी निरोपित, सांगेन ऐका एक चित्त, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरु चरित्रामृते
परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे विप्र आत्म प्रशंसा नाम पंचविशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।